तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। जो कुगुरु कुदेव कुधर्म सेव पोषे चिरदर्शन मोह एव अंतररागादिक धरे जेह बाहर धन अंबर ते स्नेह धारे कुलिंगलहि महत भाव ते कुगुरु जन्म जल उपलनाव जे राग द्वेष मल करी मलीन वनिता गदादि च्युत छिन्न चीन ते है कुदेव तिन कीजु सेव शठ करतन तीन भव भ्रमण छेव रागादि भाव हिंसा समेत दर्वित त्रस थावर मरण खेत जे क्रिया तिन्हे जानहु कुधर्म तीन सर दे जीवल हे अशर्म या कुगृहीत मिथ्यात्व जान अब सुन गृहीत जो है अज्ञान। काय चाललं होतं प्रकरण आपलं? कुधर्म कशाला म्हणायचं काल सांगितलं होतं ना. 11व्या दोह्यामध्ये दुसरी लाईन आहे, त्याच्यामध्ये सांगितलं आहे रागादी भाव हिंसा समेत, म्हणजे जिथं भावहिंसा आहे. भावहिंसा म्हणजे कोणाला तरी कोणाचं तरी मन दुखवण्यासारखं बोललं किंवा घातक वचन वापरणं असं काय, किंवा रागद्वेषादी परिणाम असं याच्या नावावर जे काही धर्माच्या नावावर रागद्वेषादी परिणाम करणं ही सगळी भावहिंसा झाली. म्हणून तो धर्म नाही तर कुधर्म आहे. आणि जिथं द्रव्यहिंसा आहे म्हणजे काय, द्रव्यहिंसा म्हणजे बळी वगैरे देतात किंवा कुठल्याही जीवाचा घात ज्याच्यामध्ये आहे असं त्रस आणि स्थावर जीवांचं जे मरणक्षेत्र आहे त्याला म्हटलं कुधर्म. जिथं भावहिंसा आहे आणि जिथं द्रव्यहिंसा आहे अशा त्या धर्माला कुधर्म म्हटलं. आणि त्याची जो श्रद्धा करणार तो नियमाने अशर्म म्हणजे दुःखाला प्राप्त करतो. लहे म्हणजे काय सांगितलं होतं काल? लहे म्हणजे प्राप्त करतो, प्राप्त करणे. लहे, लही, लहू असे सगळे शब्द येतात ना जे. तर तो जो कुधर्माची श्रद्धा करतो तो दुःखालाच प्राप्त करतो. बरं, जिथं हिंसा नाही आहे त्याला धर्म म्हणा मग, असं म्हणा की, विचारा की तुम्ही. जिथं न द्रव्य हिंसा आहे न भाव हिंसा आहे त्याला तर मी काय म्हणले, ज्याच्यामध्ये कुठली पण हिंसा नाही त्याला धर्म म्हणा की. मग जिथं भाव हिंसा नाही, जिथं द्रव्य हिंसा नाही त्याला का धर्म नाही म्हणायचं, त्याला का कुधर्म म्हणायचं? आता अनेक असे धर्म आहे ज्याच्यामध्ये काय असं दिसणार नाही तुम्हाला बहिरंगामध्ये हिंसा करतात वगैरे, ते पण असं खूप चांगलं सदाचार पाळतात. आणि धर्म म्हणून सगळ्या धर्मामध्ये सदाचाराचा उपदेश असतो की सगळ्यांशी प्रेमाने बोला, मदत करा, काय म्हणायचं असं तर सगळे सांगणारच की सगळ्या धर्मामध्ये. मग ते इष्ट वाटतं. पण इथं तुम्हाला आल्यावर न राग करायचा आहे, न द्वेष करायचं आहे, न मोह करायचं आहे, हे सगळं सांगितलं. वीतरागता सांगितली इथं धर्मामध्ये. सिद्धांत काय हां असं 10 मिनटं ऐकून जा की काहीतरी विषय चाललेला तर कळावं आपल्याला. तर मिथ्यादर्शन, मिथ्याज्ञान आणि मिथ्याचारित्र सांगितले 3. काय सांग? मिथ्यादर्शन, मिथ्याज्ञान आणि मिथ्याचारित्र. कशाला म्हणायचं? मिथ्यादर्शन म्हणजे आदित्य, मिथ्यादर्शन म्हणजे काय? आता पक्क व्हायला पाहिजे की असल्यामध्ये, तर सांग सिद्धांत. मिथ्यादर्शन म्हणजे विपरीत मान्यता.
मिथ्या ज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान आणि मिथ्या चारित्र्य म्हणजे विपरीत आचरण. जे धर्माच्या विरुद्ध आहे असं ते आचरण, तसं ज्ञान आणि तशा प्रकारची मान्यता, विश्वास, श्रद्धा, ह्याला म्हणलं मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र्य. आपल्या परिणामामध्ये हे मिथ्यात्व आहे का? स्वाध्यायाचा आपल्याला हेच फायदा करून घ्यायचे की आपल्यातलं मिथ्यात्व सुटावं. कसं सुटणार ते? जेव्हा निर्णय करणार तेव्हा सुटणार, अन्यथा नाही. मग मिथ्यात्व आहे का आपल्यामध्ये? काय होय का नाही? का काय मिथ्यात्व आहे? आणि मग सोडायचं का? धरून बसायचं त्याला? कसं सोडायचं? मिथ्यात्व आहे का नाही? एकमेकाकडे बघितल्यावर काय कळणार आहे तुम्हाला? त्याच्यात नाही, आपल्यात आहे की नाही ते बघायचं. वाटत नाही, वाटायचं काय? सम्यक्त्व आहे का वाटते का ते सांग. मग मी सांगते तुला मिथ्यात्व आहे का नाही. काय निषेध? मिथ्यात्व आहे का? मिथ्यात्व म्हणजे आता बाहेरचं जाऊ दे, आपण कुदेवांना आधी भजत नाही, पण शरीर म्हणजे मी ही मान्यता जिथे आहे तेच मिथ्यात्व आहे सगळ्यात मोठं. काय म्हणले सिद्धांत? मी म्हणजे सिद्धांत, मी म्हणजे मनुष्य, मी म्हणजे स्त्री पुरुष, हे सगळे परिणाम जे आहेत ना ते तशी मान्यता आपल्यामध्ये जी आहे त्यालाच मिथ्यात्व म्हणायचं. आणि मग ते पहिला तोडा ना. व्यवहार करणार सगळा तुम्ही तुमच्या ठिकाणी, पण तरीसुद्धा मान्यतेत असं असणार आहे की हे मी करणारा नाही. मग मी आत्ताच ते योगसारमध्ये एवढं छान वाचलं माहिती आहे की सम्यक दृष्टीची परिणती कशी असते. सिद्धांत की इंद्र असतो ना, तर सांगितलं 32 लाख विमानांचा स्वामी असतो जो सम्यक दृष्टी इंद्र असतो तो, आणि त्याच्या आधीन तेवढे तिथले देव सगळे. तर ते सगळं वैभव त्याच्याजवळ असताना सुद्धा त्याचे परिणाम असे की कुठं अडकलोय मी, म्हणजे मला ह्याच्यामध्ये नाही रमायला पाहिजे, ह्याच्यात राहायला नकोय, असे त्याचे भाव. पण मिथ्यादृष्टी जीव त्यांच्याकडे बघून काय विचार करतात? म्हणले हे हजारो अप्सरांचं सेवन करणारा, भोग घेणारा, हा कसला सम्यक दृष्टी? किंवा याच्याजवळ इतकं वैभव आहे, इतकं छान आहे, असं अन्य जीव त्याच्याकडं बघून मानतात. म्हणजे म्हणायचे त्याची दृष्टी कुठं आहे आणि तुमची दृष्टी कुठं आहे जे त्याच्याकडं बघताय. म्हणजे सम्यक दृष्टीची सगळे भोग भोगत असताना सुद्धा तो त्याच्यापासून अलिप्त असतो, आणि मिथ्यादृष्टी काही त्याच्याजवळ नसताना सुद्धा तेवढं त्याला पाप चालू आहे. म्हणजे जसं म्हणलं ना, रस्त्यावर असणारा भिकारी त्याच्याजवळ किती संपत्ती आहे सांग, किती धन आहे, जेवढं धन तेवढं पाप आहे. हो म्हणा, किती आहे? पाप काढायला पाहिजे बाहेर सगळ्याचं. म्हणजे त्या भिकारीजवळ धन नाही आहे, पण सगळ्यात जास्त पाप आहे. का बरं? धनाचा विचार जोडलेला आहे ना. आणि तेच सांगितलं, जर त्यासमोर एखादा धनिक असेल आणि तो सम्यक दृष्टी असेल आणि त्याला त्या धनाविषयी जरासुद्धा मोह नाही आहे, विचार नाही आहे, तर त्याचं पाप कमी. म्हणजे विचारातून पाप जास्त करतो आपण. मग ह्यालाच म्हटलं मिथ्यात्व, जे की आपण त्या धनातून मला सुख येतं किंवा ते म्हणजे माझ्या सुखाचं कारण आहे, ते असेल तर माझं अस्तित्व. धनाचं आत्ता ऐकले परवा कोणाच्याकडं तर चोरी झाली म्हणून, होय ना. असलं सगळं तुम्ही ऐकत असता, काय शास्त्र विस्त्र ऐकणार नाही. मग धन गेलं म्हणल्यावर किती दुःख सांग, आणि धन आलं म्हणल्यावर किती सुख. जो ते आल्यावर सुख मानणार नाही त्याला गेल्यावर पण दुःख होणार नाही. तुम्ही सुखी का दुःखी हो? काय आदित्य? निशे, सुखी का दुःखी? म्हणजे इथं आलो नाही, तिथं असतानाच. म्हणजे असं संकट आपल्यावर आला तर आपण किती स्थिर राहणार. म्हणून एक प्रसंग झाला सोलापूरमध्ये, विक्रांत भाईंना ओळखत असणार. त्यांचं दुकान हेच आहे, वह्या पुस्तकं किंवा असं काय म्हणायचं स्टेशनरी. आणि त्यांच्या दुकानामध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली. काय टिकणार मला सांग? रात्रीतनं आग लागली होती. त्यांना कळून ते येऊन ते आग विझवेपर्यंत सगळं जवळपास जळालं होतं, नाही तर अर्धं जळालं होतं. किती माल तो उपयोगी, असे वह्या वगैरे पुस्तकं अर्धे जळालेले काय उपयोगाचे. आणि भरपूर असं त्यांचं नुकसान झालं त्याच्यामध्ये. आणि त्यांच्या डोळ्यासमोर असं ते
ज्वाला त्या आणि लाकडी दुकान होतं त्यामुळं तर काय राहिलंच नाही मागं. मग ते त्यांनी जस्ट जयपूर पास करून आले होते आणि अजून आता जस्ट धंद्याला लागणार अशी बहुतेक परिस्थिती त्यांची होती त्या कंडिशन त्यावेळेस. आणि त्यांच्या वडिलांना असं आजपर्यंतचं कमवलेले ते काय म्हणायचं सगळं एम्पायर उभा केलेलं आणि त्यांच्या डोळ्यासमोर असं जळालं तर त्यांना खूप त्रास होऊ लागला आणि ते बघवेना त्यांना असं शॉक लागल्यासारखं झालं. तर त्यावेळेस यांनी त्यांना कंट्रोल केलं. कशाच्या जोरावर हो? म्हणले जळलं तर आहे, आता मी आकुलता करणार, दुःख करणार, किती परत येणार आहे ते, किती वाचवू शकणार आहे ते. आणि झालं, फायर ब्रिगेड आली, सगळं विझवलं. आता हे भिजलेले जे काय माल असेल ते तर किती उपयोगाचं. असे अनेक डायऱ्या म्हण, पुस्तकं, सगळंच काय असेल ते तुमचं काय काय असतं माहिती आहे स्टेशनरीमध्ये, सगळं वेस्टच झालं ना. ते किती जरी वाचलेलं असेल तरी माल तरी पण तो वेस्टच झाला होता. आणि मग तसल्यामध्ये मला सांगायचं होतं ज्याची दृष्टी स्थिर असेल ना, न आल्यावर सुख मानणार, न गेलं तर दुःख मानणार, असं ज्याची तटस्थता असेल, ज्याच्या परिणामामध्ये दृढता असेल ना, अशी कंडिशनसुद्धा सहज ते हँडल करू शकणार, त्याच्यामध्ये सुद्धा बॅलन्स्ड राहणार. आणि ते तसं स्थिर राहिले, त्याचा परिणाम आज त्यांचं दुकान तिथं फुल फ्लशमध्ये चालू आहे आणि सगळं त्यांनी रिन्युएट केलं, परत सगळं उभारलं. म्हणजे मला म्हणायचं आपल्यावर अशी प्रसंग आला तर आपण किती स्थिर राहणार, नाही राहणार का? इवन ह्याच्यात पण झालं ना आत्ता पंढरपूरमध्ये गांधींचं टायरचं दुकान, त्याला आग लागली होती, त्याच्यात पण कितीतरी नुकसान झालं त्यांचं. म्हणजे जे काय म्हणतात मऊ असतात ना परिणामातून म्हणा, काय म्हणायचं, ज्यांचं हार्ट वीक असते ना त्यांना असलं प्रसंग झेलायला अवघड जात आहे. पण जो सम्यक दृष्टी असतो ना त्याला सांगितलं गेंद्याची कातडी असते. म्हणजे काय झालं तरी सुद्धा तो असल्या प्रसंगामध्ये अस्थिर होत नाही. म्हणून अशी आपल्यामध्ये स्थिरता असावी. असं श्रद्धान, असं ज्ञान, असं आचरण दृढ असेल तर कुठला प्रसंग आपल्याला विचलित करू शकत नाही. तर जे काय अशा क्रिया आहेत ज्याच्यामध्ये भावहिंसा आणि द्रव्यहिंसा असते त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, काय म्हणायचं, कुधर्म. बरोबर. जिथं भावहिंसा आणि द्रव्यहिंसा आहे. मग नियमसारमध्ये एक श्लोक सांगितला, त्यामध्ये सांगितलं की दया हा धर्म आहे. भावहिंसा म्हणजे कोणाला तरी अपशब्द बोलून त्यांना, जसं म्हटलं ना अन्य धर्मियांमध्ये जे कोणी अत्याचार करणार, जे राक्षसी वृत्तीवाले असणार त्यांच्याबद्दल अपशब्द बोलले जाणार, त्यांना काय दंड द्या किंवा त्यांच्याविषयी क्रूर अशी परिणाम असणार. तर जिनधर्म सांगतो चांगल्याशी तर चांगलं वागाच, पण जो तुमच्याशी वाईट वागतो त्याच्याशी सुद्धा चांगलं वागा, तर धर्म समजला तुम्हाला. नाहीतर चांगल्याशी चांगलं आणि वाईटशी वाईट असं एक इक्वेशन करता तुम्ही लोक बाहेर, पण असं नाही. का बरं? कारण तो वाईट वागतोय का तुमच्या परिणामांचं ते फळ दिसतंय. तो संयोग का मिळाला आपल्याला, जे की विरुद्ध आचरण करणारे लोक भेटले तर ते सुद्धा माझ्याच परिणामांचं फळ आहे, त्यामुळं ते विरोध करतायत, तुम्हाला त्रास देत आहेत म्हणा. मग त्यांच्याशी सुद्धा जितकं तुम्ही स्थिर राहणार, जसं पार्श्वनाथ भगवान स्थिर राहिले, जसं महावीरांवर उपसर्ग झाला ते स्थिर राहिले, जसं अजून कोणावर उपसर्ग झाला तीर्थंकरांमध्ये. मग असे अनेक मुनिराज आहेत ज्यांच्यावर की उपसर्ग झाला तरी सुद्धा ते वाईट वागतात. म्हणून मुनी किती वाईट वागले त्यांच्याशी, त्यांचा बदला घेतला, त्यांना काय अपशब्द बोलले, असं काय नाही आहे. सगळ्यामध्ये स्थिर राहतील तर निर्जरा होत जाते. म्हणून सांगितलं जो धर्म तुम्हाला असा दयाभाव शिकवतो, ज्या धर्मामध्ये अहिंसा शिकवली जाते, ज्या धर्मामध्ये स्वभाव दाखवला जातो त्याला म्हणायचं खरा धर्म. आणि याच्या विरुद्ध जे काय आहे ते सगळं क्रियाकांड म्हणजे कुधर्म आहे. तर याकू गृहीत मिथ्यात्व जान, अशा प्रकारे हे गृहीत मिथ्या दर्शन सांगितलं आत्तापर्यंत.
आणि आता ह्याच्या पुढं सांगणार आहेत ते गृहीत मिथ्या ज्ञान कसं असतं हे पुढं सांगणार आहेत. तर ह्याच्यातलं थोडंसं वाचू. कुठंपर्यंत आलं काल? अर्धवट झालं होतं का ते पॅरेग्राफ? कोणी द्रविलिंगी मुनी आहे तो सांगितलं राज्य अधिकांना सोडून निर्ग्रंथ झाला, नंतर 28 मूलगुणांचं पालन करतोय, सगळं उग्र तपश्चरण करतोय, शरीराचे खंड केले तरी सुद्धा त्याची अस्थिरता नाही होत, व्रतभंग के अनेक कारण मिळणे पर भी दृढ रहता है, कोणावर क्रोध करत नाही. मिळालं का कुठे? 245 पानावर वही बदलाते हे असं आहे ना पॅरेग्राफ, त्याच्यामधलं सांगते. काल आपण वाचलंय हे. तर त्याच्यामध्ये सांगितलं द्रविलिंगी मुनी म्हणजे कोण? बरोबर, त्यांना म्हणायचं मिथ्यादृष्टी. जे कोणी मिथ्यादृष्टी आहेत असे ते भलेही मुनी असतील तरी सुद्धा ते पहिल्या गुणस्थानवरतीच आहेत. तर ते बहिरंगात सगळं दिसणार तुम्हाला, एकदम स्थिर आहेत, एकदम उत्कृष्ट आचरण करतायत, उग्र तप करतायत, कोणावर क्रोधादी कशाय करत नाहीत, कपट नाही आहे त्यांच्या परिणामात, परलोकाविषयी इच्छा आकांक्षा नाही आहे, म्हणजे निरपेक्ष बुद्धीने सगळं धर्म करतायत. मग अशा परिणामाने कुठं जन्मणार हो? मरून नवग्रवेकापर्यंत जाणार. पण तरीसुद्धा त्याच्यामुळं सम्यक दर्शन होतं असं नाही. म्हणून सांगायचं आहे बाहेरून आत जायचं नाही आहे, आतून बाहेर यायचं आहे. म्हणजे बरोबर, क्रियेकडून बघू नका. धर्माची परिभाषा परिणामातून, श्रद्धेतून बघा. श्रद्धेतून स्वीकार जिथं झाला ना तिथं बहिरंगामध्ये आचरण योग्य होणारच. सम्यक दृष्टी जीव आहे, कुठल्या जीवाला मारणार असं, हिंसा करणार, असत्य, झूट, चोरी, काय त्याच्या परिणामामध्ये करेल. भलेही धंदा करताना तुम्ही लोक खोटं बोलता, हो म्हणा, हो म्हण. आदित्य खोटं बोलता का नाही म्हण? नाही, यश भरपूर, खोट्याशिवाय धंदाच नाही आहे. मग ते करत असताना सुद्धा त्याचे परिणाम असे की हे करावं लागतं, माझं चुकतंय, अशी परिणती असते सम्यक दृष्टीची. मग जिथं असे जीव आहेत की ज्यांनी मुनिदशा अंगीकार करून सुद्धा भेदविज्ञान नाही केलं, तो जीव ग्रेवेकापर्यंत जन्मतो, पण तरीसुद्धा त्याला सम्यक दर्शन प्राप्त होत नाही. म्हणून सम्यक्त्वपूर्वक व्रताधिकांचं पालन करा हे सांगताय. वाचा. किस प्रकार? थांब, काय कशासाठी विचारलाय प्रश्न? उसी अभिप्राय से सर्व साधन करता है, परंतु उन साधनों के अभिप्राय की परंपरा का विचार करने पर कषायों का अभिप्राय आता है. म्हणजे सगळं आचरण करतोय पण तरीसुद्धा त्याच्या परिणामामध्ये कषाय प्रवृत्ती आहे, कषाय भाव आहेत किंवा तत्वज्ञान नाही. किस प्रकार? वाचलो होतं हे आपण काल. पापाला रागाधिकाचं कारण मानून सोडतो, हे जाणतो. हे म्हणजे सोडण्यायोग्य. लिहा, हे म्हणजे सोडण्यायोग्य. आणली का वही भैया आज? असं का रे? सिरियसली शिका की एवढं छान वाटतं ना. उलट तुम्हाला नवीन नॉलेज मिळालं तर किती चांगलं आहे. आदित्य घेऊन ये की 4 घेऊन ये उद्या येताना. सगळ्याला देऊ आपण. हे म्हणजे पेन नाही आहे काय भैया? हे म्हणजे सोडण्यायोग्य. उपादेय म्हणजे दीपा भाभी उद्या दोघांबरोबर 4 डायऱ्या पाठवायचे, यश आणि आदित्य बरोबर, आणि बरोबर 4 पेन पण पाठवा. ते आणलं नाही, विसरला असं म्हणून अभ्यास करत नाही, त्याच्यामध्ये तुम्हीच दोषी. हो, तुम्ही पण या. येताना तुम्ही पण 4 घेऊन या. शिल्पा बाबीनं पण आणा बरोबर. काय सांगत होते मी? हे म्हणजे सोडण्यायोग्य.
उपादेय म्हणजे ग्रहण करण्यायोग्य. थांब रे थांबू, तर खुलासा तर करू देत. काय सांगितलं? यह पाप के कारण रागादिक को तो हेय जानकर छोड़ता है. सांग म्हणजे काय? पापाला. हां. नंतर पुण्य के कारण प्रशस्त राग को उपादेय मानता है. कशाला? पुण्याला. म्हणजे पुण्याला उपादेय मानतो आणि पापाला हेय मानतो. सांग काय म्हणले? ग्रहण करण्यायोग्य मानतो. बरोबर आहे का चुकीचं आहे मग? का बरं? पुण्य चांगलं असतं का नाही? हां, पुण्य सुद्धा करणार नाही असं नाही, पण त्याला उपादेय नाही मानायला पाहिजे हे सांगायला लागले. उसकी वृद्धी का उपाय करता है. पुण्याच्याच वृद्धीचा उपाय करतो. काय काय लिहिलं तुम्ही? हे म्हणजे सोडण्यायोग्य, उपादेय म्हणजे ग्रहण करण्यायोग्य आणि नेय म्हणजे जाणण्यायोग्य. कशाय को नेय म्हणजे जाणण्यायोग्य. द्वेष करके परद्रव्यों में हुआ साम्य भाव रूप. काय कळलं? कषाय को उपादेय माना तब कषाय करने का ही अभिप्राय, कषाय करने का ही श्रद्धान रहा. म्हणजे पुण्याला जर तुम्ही चांगलं म्हणणार तर त्या पुण्यातच अडकणार, पुण्य करण्याचेच भाव होणार. पुण्य हेय कधी म्हणणारच नाही. पुण्य हेय का उपादेय? पुण्य हेय का उपादेय? खरं खरं. म्हणजे श्रद्धांतर हे असावं की ते उपादेय नाही. मग जो त्याला उपादेय मानतो तो त्याच्यातच अडकणार. अप्रशस्त परद्रव्यों से द्वेष करके प्रशस्त परद्रव्यों में राग करने का अभिप्राय हुआ. म्हणजे वाईट गोष्टींना सोडायचंय, चांगल्या गोष्टींना ग्रहण करायचंय, हे अभिप्राय परद्रव्याशी रिलेटेडच आला. कुछ परद्रव्यों में साम्य भाव रूप अभिप्राय नहीं हुआ. त्याच्यामध्ये मी न्यायक राहायला पाहिजे अशी परिणती नाही राहिली, त्यामुळं तो जीव अजून बाहेरच आहे हे सांगतायत. रखता है. सम्यक दृष्टी करत नाही का हो पुण्य? करतोच ना. मग सांगतायत म्हणून की मग सम्यक दृष्टी करतो ते योग्य आणि मिथ्या दृष्टी करतो ते असं कसं? होय. बर, तुला जवळ बस म्हणलं तर तू साम्यभाव ठेवत नाही त्यांच्याबद्दल. वाच निश्चय. उत्तर जैसे किसी का बहुत दंड होता था वह थोड़ा दंड देने का उपाय रखता है. थोड़ा दंड देकर हर्ष भी मानता है परंतु श्रद्धा में दंड देना अनिष्ट ही मानता है. म्हणजे काय सांगायचंय? कोणी राजा आहे समजा आणि त्याच्या समोर दिसलं की कोणीतरी दोषी आहे आणि त्यांनी काहीतरी केलंय. कोण कोण दोषी? 1 2 3 नाही, कोण दोषी नाहीच आहेत आमच्याकडं. दोषी आहेत ना? निर्दोष आहे पण की भैया, दोषी काय? म्हणजे राजाच्या समोर कोणी असं चुकीचं कार्य केलेलं असेल, पाप केलेला व्यक्ती असेल तर त्याला दंड देणार की नाही? राजा सम्यक दृष्टी राजा आहे, दंड देणार की नाही भैया? कोणाला? सम्यक दृष्टी राजा दोषीला दंड देणार का नाही देणार? कसं मग? आणि मग दंड नाही दिला तर ते पाप करत राहणार ना समोर. मग दंड दिल्यावर राजाला पाप लागणार नाही का? राजाला पाप लागणार नाही का? मग हा, मग तेच सांगतात तिथं की त्याचे परिणाम कसे असतात
याला दंड द्यावं लागतं, माझं किती अपराध आहे, किंवा त्याला जास्त दंड द्यायला लागू नये, त्याला जास्त त्रास होऊ नये. परत वाचते ऐका. जैसे किसी का बहुत दंड होता था, त्याला काय म्हणायचं, मृत्यूदंड देण्यासारखं त्यांनी पाप केलं होतं. वह थोडा दंड देणे का उपाय रखता है, त्याला जाऊ दे, त्याच्यावर दया करून थोडंसं तरी, फक्त त्याला त्याच्या पापाची, त्याच्या दोषाची जाणीव व्हावी म्हणून दंड द्यायचं, असं तो न्यायप्रिय राजा. राम कोण होते? राम सम्यक दृष्टी होते, त्यामुळं त्यांनी दंड कोणाला दिलं? सीतेला. काय दंड दिलं? म्हणजे करावं लागलं ते तिला दंडित, हे त्याला अपराध वाटायचा, मला तिला दंड द्यावा लागतो. पण प्रजाजनामध्ये तसं दुर्व्यवहार होऊ नये, कोणाचीही पत्नी कोणाच्याही घरी जाऊन राहिली असं चाललं, असं मिथ्या प्रचार किंवा मिथ्या रूढी सुरू होऊ नये म्हणून त्यांना दंड द्यावा लागला. तर सांगतायत की जरी सम्यक दृष्टी आहे तो दंड देतो, तरी थोडं दंड देण्याचा उपाय ठेवतो. थोडा दंड देकर हर्ष भी मानता है, बरं झालं त्याला तेवढंच दंडित केलं, लय नाही केलं, असं त्याला कदाचित आनंद पण वाटेल. परंतु श्रद्धा में दंड देना अनिष्ट ही मानता है, मला कोणाला दंड द्यावा लागू नये, अशीच त्याची परिणाम असतात. उसी प्रकार सम्यक दृष्टि के पापरूप बहुत कषाय होती थी, सो वह पुण्यरूप थोड़ी कषाय करने का उपाय रखता है. काय कळलं? सम्यक दृष्टीला पापरूप खूप कषाय होत होत्या, सो वह पुण्यरूप थोडी कषाय रखने का उपाय रखता है, करने का उपाय रखता है. खूप पाप करण्यापेक्षा थोडं कमी होण्यासाठी म्हणून पुण्यरूप आचरण करेल. थोडी कषाय होने पर हर्ष भी मानता है, म्हणजे कदाचित ते खूप जास्त पाप होत होतं, ते कमी झालं म्हणून त्याला आनंद पण वाटेल, पण तरी कषायच आहेत ना ते, म्हणून ते सुद्धा. परंतु श्रद्धान में कषाय को हे ही मानता है, म्हणजे हे करायला नको, हीच त्याचे परिणाम असतात. तथा जैसे कोई कमाई का कारण जानकर व्यवहाराधिक का हे असलेलं वाच की भैया, नसलेलं असलेलं वाच. व्यवहार कुठे? व्यापाराधिक का, कोई कमाई का कारण जानकर व्यापाराधिक का उपाय रखता है. उपाय बन जाने पर थांब भैया, थांब यश. हर्ष मानता है. उसी प्रकार इथपर्यंत कळलं? कोणी कमाईचं उपाय म्हणून व्यापारादी करतो आणि ते झाल्यावर त्यात आनंद पण मानतो, पण व्यापार करणं पाप का पुण्य? पाप करायला किती पळत जातात लोक. दिवस रात्र त्याच्यातच बसतो. पण सम्यक दृष्टीला अशी अंतरंगात परिणती असते की मला हे करावं लागतंय, चुकतंय, मला हे करायला नको असं वाटतंय का दुकानात बसल्यावर? अजून दुसरे नवीन करू, नवीन व्यापार करू, असे परिणाम. काय निश्चय? सगळ्याचं सगळं माहीत आहे. म्हणजे कमाईचं कारण व्यापार आहे, पण ते करावं लागतं हे चूक आहे अशी भावना असायला पाहिजे. त्यात हर्ष नको किंवा अजून नवीन उपाय करायला नको. उसी प्रकार द्रव्यलिंगी मोक्ष का कारण जानकर प्रशस्त राग का उपाय रखता है. उपाय बन जाने पर हर्ष मानता है. काय कळलं? त्याचप्रमाणे कोणी द्रव्यलिंगी आहेत म्हणजे मिथ्यादृष्टी साधू आहेत, मग मोक्षाचं कारण प्रशस्त राग मानतात, म्हणजे पुण्य परिणामांना मोक्षाचं कारण मानतात, आणि ते पुण्य झाल्यावर, तो प्रशस्त राग झाल्यावर त्यात आनंद मानतात. इस प्रकार प्रशस्त राग के समानता होने पर भी दोन जीव सांगितले तिथं त्यांनी आता. एक सम्यक दृष्टीची परिणती पण आणि मिथ्या दृष्टीची परिणती पण सांगितली. म्हणून म्हटलं की जो सम्यक दृष्टी आहे तो प्रशस्त राग करत असताना
नाही सॉरी, दंड दिलं तरी सुद्धा त्याला त्याचे भाव असे की कशाला मला हे दंड द्यावं लागतंय किंवा द्यायला लागू नये असे परिणाम. आणि तेच मिथ्यादृष्टीचे परिणाम, पुण्यभावातून मला धर्म करायला मिळतो तर मी पुण्यभाव करायला पाहिजेत असे भाव. म्हणजे दोघंजण पण विरुद्ध परिणतीवाले आहेत. भलेही त्यांच्यामध्ये असं दिसेल की दोघं पुण्य करतायत पण तरी सुद्धा अभिप्राय वेगळा वेगळा आहे. काय कळलं सांग ऋषभ? पुण्य दोघं पण करतायत, एक सम्यक दृष्टी आहे एक मिथ्या दृष्टी आहे. सम्यक दृष्टीने काय पुण्य केलं? दंड कमी केला, हे पुण्य परिणाम. आणि मिथ्या दृष्टीने काय पुण्य केलं? दंड कमी केला. नाही, दंडाचं उदाहरण त्यांनी सम्यक दृष्टीसाठी दिलं. मिथ्या दृष्टी द्रव्यलिंगी मुनींचं सांगितलं ना. मुनी झालाय तो, मग पाप क्रिया सोडल्यात पण पुण्याला धरून बसलाय. म्हणून दोघंही पुण्य करतायत पण अभिप्राय कसा आहे? मिथ्यादृष्टी मुनींचा अभिप्राय मी हे करतो बरोबर आहे, आणि सम्यक दृष्टी भलेही त्या दंडाला त्यांनी कमी केलं तरी सुद्धा मला हे सुद्धा करायला नको असे त्याचे भाव. म्हणून पुण्यामध्ये सुद्धा अभिप्रायामुळं फरक पडतो. वाच ऋषभ. तथा जोरात जोरात. परिशः. काय तुम्ही लोक इंग्लिश मीडियम, तुम्हाला आता शाळा शिकवायला पाहिजे पहिल्यापासून. तूच वाचायला थांब जरासं. तू पण चुकीचंच वाचायला लागला. काय तपश्चर्या आहे? वाच 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 वाच. अरे भैया र आहे त्याच्यामध्ये. छान. दुसऱ्याचा दोष बघणं पण पुण्य का पाप आहे सांग? नसलेला दोष ते पण. तपश्चरणादी असं वाचायचंय ते. तथा इसके परिशः तपश्चरणादिक के निमित्त से काय कळलं? शेवटचे शब्द सांगू नको. काय शब्द, काय अर्थ समजलं ते सांग वाक्याचं. परिश म्हणजे काय? उपसर्ग झाला. परिश म्हणजे दुसऱ्या कृत आणि परिशः आणि उपसर्ग दोन प्रकार असे असतात. म्हणजे थोडक्यात समजून घ्या की नाही परित्याग म्हणत नाही त्याला. परिशः म्हणजे कोणीतरी तुम्हाला संकट आणलं, काहीतरी तुमच्यावर काय म्हणायचं, उपसर्ग केलं, समजते ना. उपसर्ग म्हणजे काय विचार नका आता, मला नाही सांगता येणार. गळ्यात साप टाकला, डोक्यावर शेगडी ठेवली, तप्त दागिने घातले, एवढं तर माहिती आहे की आता. तर ह्याला म्हणायचं उपसर्ग परिशः. तर इसके परिशः तपश्चरणादिक के निमित्त से दुख हो, उसका इलाज तो नहीं करता परंतु दुःख का वेदन करता है. म्हणजे कोणीतरी येऊन तुम्हाला ते तप्त दागिने घातले अंगावर, त्याच्याबद्दल विरोध करणार नाही, त्याला काय बोलायला जाणार नाही ज्यांनी घातलं, पण किती दुःख आहे मला, किती दुःख आहे असं वेदन करणं सम्यक दृष्टी का मिथ्या दृष्टी हे सांगायला लागले. परंतु दुःख का वेदन करता है, सो दुःख का वेदन करना कशाही है. मग मुनिराजांना दुःख असतं का नाही हो? जेव्हा ते कोल्हा पाय खातोय, जेव्हा ते सगळं तप्त दागिने घातले अंगावर, दुःख मानलं तर मिथ्या दृष्टीच. हेच सांगायलेत, वेदन दुःखाचं करणार नाहीत, ह्याच्यापासून भिन्न आहे, ह्याचंच वेदन असणार आहे त्यांना. म्हणून हे आपल्यासाठी समजून घ्या. मी जेव्हा असं काय माझ्यावर उपसर्ग होतो, कदाचित मी मुनी झालो, उद्या माझ्यावर असं काय प्रसंग आला तर माझे परिणाम कसे असायला पाहिजे, मला किती सहन करावं लागतं, किती मला थंडीचा त्रास होतोय, किती उष्णता आहे, हे सहन करणं वगैरे शब्दच नाही आहेत त्यांच्या डिक्शनरीमध्ये मुनींच्या. ते जाणतात ते भिन्न आहे, मी भिन्न आहे, आणि त्याचा मी फक्त ज्ञाता आहे. अशी परिणती आपली असेल तर नीटचर्या करू शकणार, नाहीतर द्रव्यलिंगीच्या कॅटेगरीमध्ये अजून एक नाव ॲड. नेय को इसकी होती नाही है. काय सांगायले? कोणाचं कथन चाललंय? मिथ्या दृष्टीचं.
जहाँ वितरागता होती है वहाँ तो, आता हे सम्यक दृष्टी आहे, जिथं वितरागता आहे तिथं तर तो अन्य सगळ्याला जैसे अन्य ज्ञेय को जानता है, जसं तो आता हे टेबल आहे, पुस्तक आहे, परवस्तू आहे, पर व्यक्ती आहेत, यांना जसं पर जाणतोय कोण, सम्यक दृष्टी मुनी आहेत आणि इकडं मिथ्यादृष्टी मुनी आहेत, हे सांगायला लागलेत कंपॅरिझन करून. मिथ्यादृष्टी मुनींवर उपसर्ग झाला तर त्यांनी काय विचार केला, काय केला विचार आदित्य, दुःखाचं वेदन केलं, बरोबर. आणि सम्यक दृष्टी मुनी आहेत त्यांचे सांगायला लागलेत की जसं ते अन्यांना ज्ञेय म्हणून जाणतात, परद्रव्य, परव्यक्ती, परवस्तू सगळ्याला ज्ञेय म्हणून, ज्ञेय म्हणजे ज्ञेय लिहिलं ना तुम्ही आता, ज्ञेय म्हणजे काय, हां, मग सगळ्याला ज्ञेय म्हणून जाणतात ना ज्यावेळेस, तर त्यावेळेस सांगतायत की जसं अन्यांना ज्ञेय म्हणून जाणतात त्याच प्रकारे दुःखाचं कारण, दुख के कारण ज्ञेय को जानता है, सो ऐसी दशा इसकी होती नहीं है. म्हणजे ते जे दुःख देणारे कोणी आहेत ना, जसं त्या यशोधर मुनींवर काय उपसर्ग झाला, यशोधर मुनींवर काय उपसर्ग झाला, श्रेणिकाने काय केलं, 500 कुत्री सोडली अंगावर, शिकारी कुत्री होती आणि ती सोडली ना अंगावर, मग मुनी कुठे गेले, पळून. ते जिथं बसले होते ना तर तिथंच स्थिर राहिले आणि ते 500 कुत्री जी आली त्यांच्याजवळ, त्यांच्यावर असं काय इफेक्ट झाला, असं इन्फ्लुएन्स झालं की ते तिथं शांत होऊन बसले त्यांच्याजवळ. इतके खुंकार होते, इतके भयंकर होते ती कुत्री, पण अशा द्वेषाने सोडलं होतं त्यांनी त्याच्यावर. छू म्हणता ना तुम्ही लोक असं, आणि ते चिडून जातं ते कुत्रा, तशा टाईपमध्ये ती सगळी कुत्री त्यांच्याकडे गेली, पण ते असेच बसले होते. ते न घाबरले, न त्याला काय सांगितलं, न विरोध केला, काहीच नाही. मुनिराज तर त्यांची विशुद्धी वाढवण्याचं त्यांचं कार्य बस, आणि त्याच्या निमित्तामध्ये ते आलेले सगळे कुत्रेसुद्धा त्यांचे कशाय सगळे न्यूट्रल होऊन गेले आणि तिथं ते शांततेने बसले. मग हे बघितल्यावर श्रेणिकाला अजून क्रोध आला, त्यांनी माझ्या कुत्र्यांवर पण जादू केली असं म्हणून तो अजून पुन्हा दुसरे उपसर्ग करू लागला. मग सांगायचं की जसं त्या कुत्र्यांना सुद्धा मुनींनी ज्ञेय म्हणून जाणलं, ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य, मग ते माझ्यावर त्रास देणारे, दुःख देणारे असं नाही जाणलं, ते सुद्धा ज्ञेय एवढंच जाणलं. त्यामुळे त्यांना तेच ना, जाणण्यायोग्य, ज्ञेय म्हणजे तटस्थता रे. हे बघ, रस्त्यावरचा माणूस चाललाय, तू काय म्हणून जाणणार त्यांना, ते चांगलं आहे, वाईट आहे, माझा आहे, परका आहे, काय म्हणून जाणतो, त्याला म्हणायचं ज्ञेय. मग असं मुनिराज सुद्धा ज्याला जाणणार त्याला बस ज्ञेय, तो वाईट आहे असं नाही, तो चांगला आहे असं नाही, सगळ्याविषयी फक्त ज्ञेय बुद्धी राहते. म्हणजे ते त्याच्याविषयी इष्ट अनिष्ट परिणाम नाही राहिले. काय वाचलं, जहाँ वितरागता होती है वहाँ तो जैसे अन्य ज्ञेय को जानता है उसी प्रकार दुख के कारण ज्ञेय को जानता है, सो ऐसी दशा इसकी होती नहीं है, तथा सहता है वह भी मिथ्यादृष्टी असेल तर कषायाच्या अभिप्रायानेच सहन करत राहतो, किती थंडी वाजते, किती दुःख आहे असं. वह विचार वशता से गति में का दुःख तो थोड़ा है. काय म्हणले, वह विचार ऐसा होता है, परवश होऊन, परवश म्हणजे शरीराच्या वश राहिलो नरकामध्ये असताना, मग तिथं मी परवश होऊन अनेक दुःख सहन केलेत. मग ज्ञानी विचार करतो स्ववश होऊन उलट मी जर सहन केलं म्हणजे ते सुटले तर निर्जरा झाली आपली. म्हणजे मागं उदाहरण दिलं होतं तुम्हाला, तुम्ही काहीतरी बिझनेसचं काम म्हणून बाहेर गेला समजा, आणि तुम्हाला रात्रीचं जेवण, संध्याकाळचं जेवण मिळालं नाही. मग मिळालं नाही म्हणून सोडलं का ज्ञानपूर्वक सोडलं? मग जिथं असं विचार आलं की मिळालंच नाही, तिथं काय खायला योग्य नव्हतं म्हणा, किंवा आपल्या वेळेत नाही मिळालं म्हणा,
म्हणून सोडलं, पण कशाय राहिले ना अंतरंगात, मिळालंच नाही, जेवलोच नाही, खाल्ल्यास मिळालं नाही वगैरे वगैरे. तर परवश होऊन अनेक वेळा संयम केला आपण, पण स्ववश नाही, मला इथं खायचं नाही आहे, त्याग, असे भाव गेला समजा कुठंतरी नॉन व्हेजिटेरियन कंट्रीमध्ये वगैरे, आणि तिथं तुम्हाला काही मिळालंच नाही आंध्रामध्ये, तर खायला प्यायला सगळं घेऊनच घेतलं बरोबर. ते सांगायला की म्हणजे तिथं खायला मिळालं नाही म्हणून जर रडत बसलो तर ते परवश होऊन त्याग केला, आणि जर ज्ञानपूर्वक सोडलं तर स्ववश होऊन केला. मग स्ववश जे काय संयम करणार त्याच्या निमित्तात निर्जरा असते, आणि ती ज्ञानीला होते. ठीक है. परवशता से नरकादि गति में बहुत दुःख सहन किए, यह परिशहादिक का दुःख तो थोडा है. इथं काय फार दुःख आहे का मला, थोडंसं तर सहन करायला लागतं. इसको स्ववश सहने से स्वर्ग मोक्ष सुख की प्राप्ती होती है. याला मी जर स्ववश होऊन सहन केलं म्हणजे नष्ट केलं तर सुखाचीच प्राप्ती होणार. आता हे पुढं जे घेतलं ते उद्या वाचू. काय समजलं एवढ्यावरून, कुठंपर्यंत झालं लक्षात ठेवा. काय समजलं, एक शब्दात सांगा. मॉरल काय सगळ्याचं, आदित्य समान आहे. मग काय करायचं, म्हणजे पुण्याला उपादेय म्हणू नका, पापा. नवीन शब्द समजलेले म्हणा की, जरा समजताय तुम्हाला, किती समजलं मला. पापाला काय म्हणायचं, चूक. हेय, पुण्याला हेय. हां बरोबर. जर पुण्याला उपादेय म्हणलं तर चुकलं. उपादेय कोण मग, धर्म उपादेय, आपला स्वभाव उपादेय आहे. पाप आणि पुण्य कशाला, त्या करणाऱ्याला, बरोबर आहे की, उपसर्ग करणाऱ्याला ज्ञेय म्हणा. आणि ते पण आपल्यामध्ये नाही, आपल्या कर्मांची निर्जरा करण्यासाठी भेटले, असं आपली बुद्धी असेल तर कुठेही आपल्याला त्रास होणार नाही. हो जाणा. पहा, या आत्म्यामध्ये कोणतेही संकट, उपसर्ग, परिशह नाहीतच. स्वतःचा स्वभाव हाच सुरक्षा स्थान आहे. हा मी संसार करणारा नाहीच, मी तर मात्र जाणणाराच आहे. ज्ञायक स्वरूपोऽहम्, निष्पाप स्वरूपोऽहम्, निष्पुण्य स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरिहंता.